हे सर्व आज हा जो सोहळा संपन्न होतोय त्याच्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे, ज्यांनी शासन मान्यता मिळवून देण्यासाठी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये अतिशय मोठं काम करून दिलेलं आहे, आणि त्यामुळं साहेब आपल्या या एका कामामुळं या संपूर्ण पंचक्रोशीचा विकास झालेला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 25 वर्षापूर्वी साहेब फक्त इथं एक बाईक मिळताना शोधून सापडत नव्हती, परंतु आज पंचक्रोशीमध्ये घराघरात गाडी आलेली आहे, घराघरात 4 व्हीलर आलेले आहे. हे सगळं या शिक्षणामुळे शक्य झालेलं आहे. मुलं आपली शिकली म्हणून मोठी झाली, म्हणून कुटुंबाची आर्थिक प्रगती झाली, हे आपलं योगदान आहे. मी माननीय आमदार, माजी आमदार दळवी साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. जवळजवळ 9 वाजल्यापासून 11:15 वाजेपर्यंत म्हणजे 2.25 तास रौप्य महोत्सवाचा कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि त्याच्या आता समारोपाला मी उभा राहिलोय. पण त्या समारोपाला समजने वाले को इशारा काफी है. हे लहान मूल तिने सांगितलं आता थांबवा, आता माझी आता क्षमता संपलेली आहे, मला आता स्टेजवर लवकर ताबा पाहिजे. त्यांना त्यांची कला सादर करायची आहे आणि ज्यांच्या पोटी कच्ची बच्ची जी मुलं जन्माला आली त्यांच्या घरच्या कुटुंबियांना सुद्धा तो कार्यक्रम पाहायचा आहे आणि म्हणून मी अधिक वेळ घेणार नाही. या ठिकाणी अतिशय मंगलमय कार्यक्रम, पवित्र कार्यक्रम, आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझ्या बाजूला बसलेले संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय सगळे सोडून गेले पण एक तरी शिल्लक माझ्याबरोबर राहिलेला आहे आणि हे काय तोपर्यंत ही बाजी लढवतच राहणार आहे आणि त्याचं सुद्धा तुम्हाला सावली फळ निश्चित मी देणार आहे. असे सन्माननीय आमचे शांतारामजी पवार, त्यांच्या नावामध्ये शांत आहे आणि राम पण आहे. त्यांच्या बाजूला बसलेला राजू, तेव्हा तो लहान होता, मी जेव्हा 85-90 मध्ये ह्या पंचकोशीमध्ये यायचो, 90 मध्ये आमदार झालो, तर त्याच्यावर बघून मला कीव आली, पण तो मध्येच मला सोडून गेला, त्यामुळे मला पण रनआउट मी झालो. आमचा राजू, त्याच्या बाजूला बसलेले तुमचे आणि माझे सगळ्यांचे कायद्याचे सल्लागार, तुमच्या केवळ संस्थेचे नाहीत, आमचे पण सल्लागार आहेत ते, आणि ती परमेश्वरानं त्यांना ती कला आणि वरदान दिलेलं आहे आणि त्यामुळे आज तुम्ही देखील यशस्वी झालेले आहात. असे तुमचे सचिव सन्माननीय आमचे नरेंद्रजी करमरकर, बाजूला बसलेले आमचे राऊत सर, त्यांनी त्यांचा इतिहास सांगितला. पण माझ्यासमोर मी जेव्हा सुरुवातीला आमदार झालो तेव्हा माझ्यासमोर एक सिंपल एक साधे पत्रकार होते, पण एवढी मोठी तुम्ही भरारी घ्याल, झेप घ्याल असं मला वाटलं नव्हतं सर. खरोखर राऊत सर, मला तुमच्याबद्दल एक गर्व आहे की अतिशय यशस्वी म्हणून एक शाळेची मुख्याध्यापक म्हणून तुम्ही काम करत आहात आणि चांगल्या पद्धतीनं तुमचं नाव लौकिक लोकप्रियता वाढलेली आहे. आमचे राऊत सर, या बाजूला बसलेला माझं नाव आणि त्याचं नाव एकच म्हणून मी त्याला जबरदस्ती इकडे आणलं. मी पण सूर्यकांत, तो पण सूर्यकांत. कोंगल्यामध्ये लोक म्हणायची तिकडे माणसं राहत नाहीत, तिकडे काय भूतभीत असतात. मग मी निवडून आल्यानंतर मला कोणी सांगितलं तिकडे काय जाऊ नका, तिकडे काय वेगळं, तिकडे जंगल वगैरे आहे, तिकडे रस्ता नव्हता, पाणी नव्हता, काही नव्हतं, लाईट पण नव्हती. हा माणूस माझ्याकडे मुंबईतले शाखाप्रमुख, नंतर नगरसेवक ते झाले, मी त्यांना बोललो तुम्ही नगरसेवक होणार झाले, पण मला म्हणाले सुरुवातीस माझ्याकडे आले ते कशासाठी आले, आमच्या गावामध्ये लाईट नाही, जरा लाईट द्या, इथून सुरुवात आहे. मग मी त्यांना हळूहळू आमच्या प्रवाहामध्ये इकडे ओढलं आणि त्यांना मी म्हटलं की तुम्ही कुठे तालुक्यात तुमचं आम्हाला योगदान नाही मिळालं तरी चालेल, पण ह्या पंचकोशीला ही भुकेलेली तहानलेली भूमिका आहे, ही भूमी आहे, या भूमीला कुठेतरी तुमचा सहारा मिळाला तर नक्कीच त्याचं तुम्हाला पुण्य मिळेल आणि त्यांनी या पंचकोशीसाठी चांगलं योगदान दिलं. खरोखर त्याबद्दल मला गर्व आहे, आनंद आहे की खरोखर अभिमान वाटतो की सूर्यकांतजी की तुम्ही सुद्धा एक या पंचकोशीमध्ये केवळ मुंबईत जाऊन खूप लोक मोठी होतात पण मोठी झाल्यानंतर गावाला विसरतात.
पण आपल्या मातीला विसरतात, जन्मभूमीला विसरतात. पण आपण विसरलाच नाही. आणि हा मला वाटतं आदर्श सर्वांनी घ्यायला हरकत नाही. असा माझा एक सहकारी सूर्यकांत बाईत, बाजूला बसले आमचे मुल्ला सर. मुल्ला सर म्हणजे नॅशनल हायस्कूल म्हटल्यानंतर मुल्ला सर समोर या नॅशनल हायस्कूलला खरोखर नावारूपाला आणण्याकरता मी त्याचा साक्षीदार आहे. त्यांनी खरोखर अतिशय चांगल्या पद्धतीनं, मग ती अल्पसंख्याकांना मान्यता पाहिजे, त्यांना कॉम्प्युटर पाहिजे, त्यांना 11वी 12वीची मान्यता पाहिजे, इंग्लिश मिडियमची मान्यता पाहिजे, वेगवेगळ्या गोष्टी. आज मला माझ्या लक्षात नाही आलं, काल तुमच्या शिक्षणाधिकारी माझ्याकडे या वेळेला बसल्या होत्या रात्री 8 वाजता. त्यांची सर्व कुटुंब आलं होतं. माझ्या लक्षात आलं नाही, नाहीतर मी त्यांना थांबवलं असतं. आज सकाळी गेल्या त्यांना पण आज इथे मी खरं म्हणजे घेऊन आलो असतो. आणि ग्रामीण भागामध्ये कसं हे हायस्कूल चाललंय हे सुद्धा त्यांना एक नमुना म्हणून पाहायला आजचा हा कार्यक्रम पाहायला मिळाला असता. सातत्यानं की नॅशनल हायस्कूलमध्ये मला चांगली मदत म्हणजे मार्गदर्शन पण करायचे, मदत पण करायचे, सल्ले पण द्यायचे आणि कामं पण माझ्याकडून करून घ्यायचे. अशा प्रकारचे एक मुल्ला सर या ठिकाणी उपस्थित आहेत. बाजूला माझ्या सुचिता बसलेली आहे, तिकडे वर्षा मॅडम बसलेल्या आहेत, तिकडे आमचे बोर्ड बसले आहेत, तिकडे पैठणे सर बसले, चंद्रकांत, इकडे सुनील मला सोडून गेलाच, नाहीतर आज तू पण 6व्या माळावर माझ्यावर बसला असतास. पण ते अजूनही वेळ गेली नाही. मला आता निवडणुका लढवायच्या नाहीत, परंतु या मतदारसंघाला बाहेरचं नेतृत्व अजून माझ्या मनाला शल्य आहे. ते बाहेरचं नेतृत्व नसावं, या तालुक्यातच असावं, ही मात्र स्वप्न सदैव कायम राहणार आहे. माझा सुनील, त्यांनी सुद्धा त्याची लेखणी मला अजूनही मी विसरू शकत नाही. अक्षर म्हणजे कौतुकास्पद असं, आणि त्याचं ड्राफ्टिंग पण चांगलं असायचं. असा आमचा सुनील, त्यांच्या बाजूला बसलेत पठाण सर, इकडे आमचे दुसार, तिकडे आमचे केंद्र प्रमुख, तिकडे देसाई, आणि तो तर काय आमचा पायलटच आहे सुलतानभाई. तिकडे आमचे डॉक्टर सुनीलजी आणि हजारे सर. तुम्हाला लाखो सर का नाही नाव ठेवलं का माहित नाही. या लोकांचं नशीब आहे की तुमच्यासारखा मुख्याध्यापक इकडे मिळाला. ही सर्व माझ्या मागच्या बाजूला बसलेली मान्यवर सगळ्यांची नावं घेण्याकरता कदाचित काही नावं राहतील. तुम्ही सुद्धा कंटाळलेल्या आहात. लहान मुलांचे कार्यक्रम अजून अर्धे बाकी आहेत. सर्व सन्मान्य व्यासपीठ आणि माझ्यासमोर बसलेले या पंचकोशीतील आमचे भागवत सर कुठे गेले? मागेत ना, तुम्हाला विसरू शकत नाही. तुम्ही हा योगदान ही जागा दिली नसती तर आजचा हा दिवस आम्हाला पाहायला मिळाला नसता. सर्व व्यासपीठ आणि माझ्या समोर उपस्थित या पंचकोशीतील जमलेल्या बंधू भगिनी, सुरुवातीसच या देशाचे पंतप्रधान, माजी पंतप्रधान सन्माननीय मनमोहन सिंग वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी आपल्यातून निरोप घेतला. आजचा 4था दिवस आहे. त्यांना सर्वप्रथम माझ्या वतीनं, या संस्थेच्या वतीनं, तालुक्याच्या वतीनं, जनतेच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. आणि माझ्या भाषणाला मी सुरुवात करतो, परंतु मी फार वेळ बोलणार नाही. या ठिकाणी 25 वर्षांनंतर तुम्ही मला विसरलत नाही. अनेक ठिकाणी मी पाहतो लोक विसरतात. पण परवा 4 दिवसापूर्वी मला पवार साहेबांचा फोन आला आणि परवा राजू आणि आमचा नरेंद्र आमंत्रण घेऊन आला. मला थोडंसं आतल्यात वेगळ्या प्रकारच्या एक भावना माझ्या उभावून आल्या की ह्या जगामध्ये सत्य सुद्धा अजून आहे. की आठवणीनं मला त्यांनी सांगितलं, आम्ही कुणालाही बोलवलेलं नाही, हे रौप्य महोत्सव कार्यक्रम आहे, आम्हाला त्याला कुठच्याही प्रकारचं राजकीय रंग लावू द्यायचं नाही, परंतु तुम्ही या आमच्या शाळेला मान्यता दिलीत आणि म्हणून आमचा हा रौप्य महोत्सव आम्ही करतोय. त्याकरता तुम्ही ह्या कार्यक्रमाला आलं पाहिजे. आणि म्हणून ह्या कार्यक्रमाला आल्यानंतर मी सुरुवातीसच माझी तुम्ही आठवण ठेवलीत, त्याचा मला निश्चितपणे एक आनंद होतोय. आणि 25 वर्षापूर्वी लावलेलं रोपटं त्याला कुठेतरी अधिकृत शासनाची मान्यता मी दिली
आणि त्याचं आज 25 वर्षानंतर वटवृक्ष झालेलं मला पाहायला मिळतंय. त्याचा मला विशेष आनंद होतोय. आज रौप्य महोत्सव साजरा करताना पाहतोय इकडे आमच्या नरेंद्र करमळकर आणि अध्यक्षांनी इकडे पवार साहेब म्हणाले 50 वर्ष पाहायला आम्हाला मिळू दे. मी 50 नाही, मी आणखी 50 वाढवतो. शताब्दी महोत्सव साजरा करण्याचा योग येऊ आणि आम्ही असो नसो परंतु ती भावी पिढी निश्चितपणे तो दिवस आणल्याशिवाय राहणार नाही याची मला आज माजी विद्यार्थ्यांकडून माहिती मिळाली. माजी विद्यार्थ्यांचं या ठिकाणी कार्यक्रमामध्ये योगदान पाहिल्यानंतर ती भावी पिढी माजी विद्यार्थी निश्चितपणे ते चालवतील याची मला पूर्ण खात्री आहे. आणि जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत ही शिक्षण संस्था चालू राहील अशा प्रकारच्या माझ्यात मी तुम्हाला शुभेच्छा देतो. या ठिकाणी आल्यानंतर 2 गोष्टी मला पाहायला मिळाल्या, ते आजपर्यंत कुठे पाहायला मिळाल्या नाही. राऊत सर, स्नेह संमेलन मी पाहिले, रौप्य महोत्सव पाहिले, पण ते एका पुढे ते जिल्हा परिषदेच्या शाळेचे कार्यक्रम पाहिले, कुठेतरी माध्यमिक शाळेचे कार्यक्रम पाहिले. या ठिकाणी माध्यमिक आणि प्राथमिक संयुक्त स्नेहसंमेलनचा कार्यक्रम माझ्या 25 वर्षाच्या आमदारकीच्या कारकिर्दीत मी हा पहिला कार्यक्रम पाहतोय. पहिला मी कार्यक्रम पाहतो की आतापर्यंत कधी असा मी पाहायला मिळालं नाही. आणि त्यामुळे या संस्थेचे किती विचार थोर आहेत तुम्हाला मी सांगतो. इतका सुंदर तुम्ही कार्यक्रम 3 दिवसाचा मी आता जो पाढा वाचला त्यातून एक मी निष्कर्ष काढला की श्रीमंत संस्था असतात त्यांना सुद्धा असा कार्यक्रम करणं शक्य होणार नाही किंवा करू शकणार नाहीत. अशा प्रकारचं मनानं श्रीमंत असणारी लोक करू शकतात अशी तुमची नवरत्न शिक्षण संस्था आणि तुमचं सारंग पंचकोशी हायस्कूल आहे असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही, वावगं ठरणार नाही असं मला वाटतं. दुसरी एक पैलू मला तुमचा या ठिकाणी पाहायला मिळाला. हे व्यासपीठावर बसलेले सगळे विविध पक्षाचे पुढारी आहेत, पण पहिल्यापासून या शाळेच्या बाबतीमध्ये हायस्कूलच्या बाबतीमध्ये आपल्या पायातली पादत्राणं बाहेर ठेवतात आणि आतमध्ये आल्यानंतर फक्त शाळा एके शाळा, हायस्कूल एके हायस्कूल, शिक्षण एके शिक्षण एवढाच तुमच्या मनामध्ये विचार ठेवून खरोखर हृदयात ठेवून तुम्ही येता. म्हणजे आत एकने बाहेर एक असं न ठेवता त्यामध्ये कुठच्याही प्रकारचं पॉलिटिक्स न आणता तुम्ही माझ्या पंचकोशीचं हायस्कूल चाललं पाहिजे आज फक्त तुमच्यामध्ये तुमची भूमिका असते आणि त्यामुळे आज तुम्ही खऱ्या अर्थाने यशस्वी झालेले नाही असं माझं स्वतःचं माझी प्रतिक्रिया आहे आणि माझं स्वतःचं ठाम मत आहे. मला आणि या ठिकाणी कळलं मला आल्यानंतर विद्यार्थी आता कोण CA झाले, आणखी कोण इंजिनियर झाले. मी तर म्हणेन भविष्यामध्ये वकील सुद्धा, डॉक्टर सुद्धा आणि IAS अधिकारी ऑफिसर सुद्धा या शाळेतनं गेलेले विद्यार्थ्यांचे भविष्यामध्ये इथे सत्कार पाहायला मिळतील अशा प्रकारचं तुमचं भविष्य आहे असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. आणि त्या माझ्या खऱ्या अर्थानं तुम्हाला शुभेच्छा आहे. या कार्यक्रमामध्ये माझ्याकडे तुम्ही काही मागितलेलं नाही, पण तुम्ही जे काय मागाल ते मी तुम्हाला निश्चित तुम्हाला मी देईन. काय यामध्ये तुमच्याकडे उणीव असेल, काय कमी असेल ते तुम्ही मला जरूर सांगा. पण या शाळेच्या बाबतीमध्ये ज्या वेळेला मी मान्यता आणल्या त्यावेळेला मगाशी म्हणाले राऊत सर खरं आहे 2-3 शाळांना जेव्हा मान्यता एकाच वेळेला आणल्या त्यावेळेला मी म्हटलं तुम्ही कसं काय हे चालवणार, तुम्हाला कसं काय शक्य आहे. 3-4 वर्ष तुम्हाला विनाअनुदान तत्वावर शाळा चालवाव्या लागतील, शिक्षकांचा पगार तुम्हाला स्वतः द्यावा लागेल, तुम्हाला आर्थिकदृष्ट्या कसं काय तुम्ही साध्य करू शकाल. ते म्हणाले तुम्ही आम्हाला मान्यता फक्त द्या. म्हणजे आपला सहजरित्या तुमची मान्यता असेल तर नेहमी पुढारी घोषणा करतात, आश्वासनं देतात, त्याप्रमाणे मी बोलून गेलो. परमेश्वराच्या कृपेनं जे बोललो ते करून दाखवलं. त्या आंधळ्याच्या खाडीच्या पुलाच्या बाबतीत सुद्धा मला असेच लोक बोलायचे तुमचं काय डोकं फिरलंय काय, या आंधळ्या खाडीच्या पुलाचा तुम्ही सर्वे करताय, मानतीवरे खाडी पुलाचा तुम्ही सर्वे करताय, हे काय पूल होणारे पूल आहेत काय. म्हटलं बघूया तर आपण प्रयत्न तर करूया. पण
पण मी आमदार असताना सुद्धा मी ते करू शकलो. जर मंत्री असो तर तुम्हाला सांगतो 100 ना 1000 फूट अजून या विकासाची उंची मी नेऊन वाढवू शकलो असो. तसं ह्या शाळेच्या बाबतीमध्ये मान्यता आणली. पण एवढी वर्ष तुम्ही संयमानं, चिकाटीनं, जिद्दीनं, निस्वार्थीपणे शाळेचा तुम्ही आजपर्यंत तुम्ही हा टप्पा गाठलात. पण हा टप्पा गाठल्यानंतर मुलांच्या बाबतीमध्ये आता जे काय पवार साहेब म्हणाले, ही व्यथा तुमच्याकडेच नाही, सगळीकडे महाराष्ट्रामध्ये पटसंख्या कमी 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 होत चालली. त्याचं कारण शहराकडे आकर्षण होत चाललंय. पण मला एवढंच सांगायचं आहे, जेव्हा कोरोना झालं तेव्हा शहराकडचे सगळे खेडेगावाकडे आलात ना हो. त्यावेळेला तुम्हाला आठवलं ना आपल्या ह्या मातीमध्ये काय कमी आहे. तुम्ही जर करायचं ठरवलं ना तर इथं बरंच काय करण्यासारखं आहे. बाहेरची लोक, परप्रांतीय लोक इथे येऊन आज व्यवसाय करतायत, उद्योग करतायत, उपजीविकेचं साधन तयार करतायत, आर्थिकदृष्ट्या सदन होऊ झाले पाहायला मिळत आहेत. पण आपण लोक मुंबईत जायचं, नोकरी करायची, मनी ऑर्डर पाठवायची, त्या मनी ऑर्डरवर आपलं घर चालवायचं, हे एवढंच चाललेलं. मी तुम्हाला एवढंच सांगेन की गावागावामध्ये जेव्हा फिरलो तेव्हा मी म्हटलं पाणी दिलं, एकाही गावात नाही योजना नव्हती. रस्ते दिले, दापोली मंडणगड व्यतिरिक्त एकही गावात जांभळीकर नव्हतं. झालं ते काय 25 वर्ष झालं टीका करतात माझ्या, त्याने काय केलं, अरे मग एकाबरोबर आकाशातनं पडलं. पण हे जे काय झालं, पण ते हे करत असताना मी नेहमी एक गोष्ट आठवण सांगायचो, ही केलेली कामं पुसली जातील, ही केलेली कामं लोकांना विसर पडेल, पण शैक्षणिक लावलेलं रोपटं हे कधीही संपणार नाही आणि लोक अजरामर ते टिकेल. आणि जोपर्यंत शैक्षणिक पाया मजबूत होत नाही तोपर्यंत आपला उत्कर्ष या गावाचा पण होणार नाही, तालुक्याचं पण होणार नाही, जिल्ह्याचं पण होणार नाही, आणि राज्याचं पण होणार नाही, आणि देशाचं पण होणार नाही. आणि म्हणून आर्थिक विकास करायचा असेल तर शैक्षणिक पाया मजबूत पाहिजे, आणि शैक्षणिक पाया करायचा असेल तर शिक्षणाच्या सोयी झाली पाहिजे. 4थी शिकल्यानंतर आपण मुंबईमध्ये कुठेतरी हॉटेलमध्ये नोकऱ्या करायचो. माझी सुद्धा जीवनाची सुरुवात हॉटेलमधनच आहे. पण मी तिथं थांबलो नाही. आज कुठपर्यंत पोहोचलो ते तुम्ही त्याचे पाहिलं त्याचे साक्षीदार आहात. म्हणून गावागावामध्ये पंचक्रोशीमध्ये एखादा तरी हायस्कूल असं सुरू व्हायला पाहिजे. आज हायस्कूल इथं झाला म्हणून आज ह्या परिसरातली मुलं चांगली शिकलेली पाहायला मिळत आहेत, आज CA झालेली पाहायला मिळत आहेत, आज चांगले इंजिनियर झालेले पाहायला मिळत आहेत. आणि हाच खऱ्या अर्थाने विकास आहे. परंतु मुलांनी मुंबईकडे जाण्याचं, शहराकडे जाण्याचं जे आकर्षण आहे ते तुम्हाला सांगतो हे फार काळ टिकणारं नाही. आई वडील काबाड कष्ट करून मुलांना शिकवतात आणि बिन पैशानं इथं तुम्हाला खेडेगावामध्ये शिक्षण मिळतं, आणि त्याच्या 10 पटीने खर्च करून आपण इथे न शिकता शहरामध्ये जातो आणि तिथं डोनेशन भरतो, फी भरतो. आणि एवढं करून सुद्धा शहरापेक्षा ग्रामीण भागातलीच मुलं 100% रिझल्ट देतात आणि 95% रिझल्ट देतात. हा त्यातला फरक माझ्यासमोर मी तुम्हाला सांगतोय. कारण काय, मुलांमध्ये तो कल्चर आहे तो शहरातला आणि खेडेगावातला वेगळा आहे. आणि म्हणून हायस्कूल हे टिकवले पाहिजेत. आपल्या मुलांना सुद्धा इथं आपण शिकवलं पाहिजे आणि मगच त्यांना पुढील शिक्षणाकरता पुढं पाठवलं पाहिजे. आज सुद्धा ही जी खंत या ठिकाणी नरेंद्र करमळकरांनी व्यक्त केली, अध्यक्षांनी व्यक्त केली, ती काय चुकीची नाही आणि त्याला खरोखर आपण प्रतिसाद दिला पाहिजे. या पंचक्रोशीमध्ये आपण आपल्या मुलांना किमान 10वी पर्यंत जर इथं शिक्षण आपण दिलं तर मला वाटतं पुढच्या शिक्षणासाठी पुढे गेले तर मी समजू शकतो. अन्यथा हा आपला वेस्टेज मनी आहे, आपल्या खिशातून अनर्थ आपला खर्च आपण काढण्यासाठी करतोय असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. आणि म्हणून आज अतिशय चांगल्या पद्धतीनं आज तुम्ही हा टप्प्यापर्यंत आलात. जास्त वेळ बोलायला गेलो तर खूप काय बोलू शकेल, पण मुलांचे अजून कार्यक्रम आहेत, अधिक काय बोलणार नाही. तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं एकजुटीनं तुम्ही आतापर्यंत वाटचाल करत आलेले आहात. शिक्षण हा खरा तुमचा दागिना आहे आणि हे शिक्षण म्हणजे तुम्हाला आयुष्यामध्ये जर तुमचा कोण मित्र कोण असेल तर तो शिक्षणच असणार आहे. या जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही गेलात तर तुम्हाला एक वेळ तुम्हाला आई वडील सोबत नसेल पण तिथं तुम्हाला शिक्षणच तुम्हाला वाचवतील. इतकं शिक्षणाचं अधिक महत्व आहे. याचा अर्थ आई वडिलांना विसरा असं म्हणणार नाही. आई वडील म्हणजे ते आपलं दैवतच आहे.
पण शिक्षण हे जर का तुम्ही त्यांच्या पोटी जन्माला येऊन जर का तुम्ही घेतलंच नाही तर त्या आई वडिलांचा सुद्धा उद्धार होणार नाही, भरभराट होणार नाही. एखादा मुलगा शिकतो त्यावेळेला त्या कुटुंबाचा एक वेगळ्या प्रकारचा दर्जा बदलून जातो, गावाचं बदलून जातं आणि एक चांगल्या प्रकारचा उत्कर्ष आणि विकास होत असतो. आणि म्हणून हे जे काही या ठिकाणी हे लावलेलं रोपटं आणि या ठिकाणी उभं गेलेलं हे साम्राज्य किंवा हे वटवृक्ष हे असंच टिकवण्याचं काम आपण सर्वांनी जर का केलं आणि ते करावं असं मी आपल्याला सर्वांना आवाहन करतो. आणि अतिशय चांगल्या प्रकारचा हा कार्यक्रम आपण या ठिकाणी साजरा करत आहात त्याबद्दल मनापासून तुमचे आभार मानतो. आणि माझ्याकडे तुम्ही काही या कार्यक्रमामध्ये रौप्य महोत्सवामध्ये मागितलंच नाही तरी सुद्धा मी स्वतःहून सांगतो की तुम्ही जी काय माझ्यावर जबाबदारी द्याल ती निश्चित मी पार पाडेन एवढंच सांगेन. माझ्या खिशातून द्यावं लागलं तरी सुद्धा मी करेन आणि शासकीय सुद्धा द्यावं लागलं तरी सुद्धा अजूनही करू शकेन. म्हणजे मी आमदार नाही म्हणून तुम्ही काय तसं काय मनामध्ये काय करू शकणार नाही असं काय मनामध्ये काय आणण्याचं काय कारण नाही. असे अनेक गोष्टी मी आतापर्यंत केल्या आमदार नसताना सुद्धा. आणि ही संस्था तर माझी आहे आणि ती नक्कीच माझ्या हृदयामध्ये मी हयात असेपर्यंत माझी हेच नातं कायमचं आहे आणि ते टिकवण्याचं काम मी निश्चितपणे करेन एवढंच तुम्हाला आव्हान देतो आणि इथे मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिक्षण संस्थेचे कार्यकारी सन्मान्य सदस्य, माझे सर्व माध्यमिक मुख्याध्यापक, त्याचबरोबर आमच्या केंद्रातील आमच्या पंचक्रोशीतील सर्व प्राथमिक शिक्षक मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक वर्ग, आमच्या पंचक्रोशीतील सर्व सरपंच महोदय आणि उपस्थित या पंचक्रोशीतील सर्व बंधू भगिनी आणि मातांनो, खरं म्हणजे या संस्थेचा इतिहास सगळ्यांनी सांगितलेला आहे. तू काही किस्से त्यावेळेचे आठवत आहेत कारण ही सगळी मुलं होती. आमचा राजू असेल, आमचा नरेंद्र करमरकर असेल, ही सगळी 25 वर्षाची मुलं. धावा म्हटलं की धावायचे. राजू आमचा अपंग, तेव्हा फक्त एकच गाडी होती आमच्याकडे MAT डॉक्टर बोरिवलेंची. राजू MAT घेऊन जायचं आहे, मग रत्नागिरीत जायला सुद्धा राजू तयार असायचा. मग आमचा नरेन, ही सगळी मंडळी त्यावेळेला असायची. त्यावेळेला जेव्हा मान्यतेचा विषय आला ते आमचे सुधीर भाऊ जोशी शिक्षण मंत्री होते आणि त्या शिक्षण मंत्र्यांच्या कॅबिनच्या बाहेर आम्ही बसायचो. मी जीन्स आणि टी-शर्ट घातलेला, मुलं आमची अशी जीन्स आणि तिथे जेव्हा आम्ही बघायचो तर पश्चिम महाराष्ट्र किंवा विदर्भ मराठवाड्यातली जी मंडळी यायची अक्षरशः वृद्ध आणि मजबूत तब्येतीने वयोवृद्ध आम्हाला विचारायची कशा आलात. म्हटलं आमच्या संस्थेची मान्यता घ्यायला आलोय. तुम्ही संस्थेचे कोण आहात? मी अध्यक्ष आहे, आमचे सगळे पदाधिकारी काय म्हणता काय. म्हणजे एवढं त्यांना आश्चर्य वाटायचं. आणि त्यावेळेस तर आमचं माहेरघर आर निवास म्हणजे आमच्या नावावरच होतं. सुलतानबाईची आमची टॅक्स होती, डिझेल टाकून आम्ही मुंबईत घेऊन जायचो. एक वेळा तर आम्हाला सूर्यकांत बाई साहेबांनी एअरपोर्ट जवळचं 3 स्टार हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था केली होती. एअरपोर्टच्या समोरच्या 3 स्टार हॉटेलमध्ये. मग आमच्या करमरकरांना जरा तिथं जरा प्रत्येक वेळी ती सवय आहे, अरे आपल्याला ओनियन पकोडा पाहिजे खायचा आहे. अरे ओनियन पकोडा म्हणजे कांदा भजी मागवली. ज्या वेळेला बाहेर 7 रुपयाची प्लेट होती त्यावेळेस त्या हॉटेलला 250 रुपये प्लेट होती. किशोर देसाई त्याला खाल्लं ना आणि कितीतरी पटीन म्हणजे आपण जे टपरीवर भजी खातो त्यापेक्षा कितीतरी निकृष्ट दर्जाची भजी त्या ठिकाणी आम्ही 3 स्टार हॉटेलमध्ये खाल्ले. म्हणजे अशा जे गंमत जमत त्यावेळेला केले. आणि म्हणून त्यावेळेची जी मेहनत होती अक्षरशः घर कुटुंब कुणी पाहिलं नाही. पण रत्नागिरीत जायचं, मुंबईला जायचं आहे. आदल्या दिवशी आम्ही सांगायचो अरे उद्या सकाळी आपल्याला पहाटे मुंबईत जायचं आहे, सगळे तयार. आणि विशेषतः मी धन्यवाद देईन आमच्या इथल्या पंचक्रोशी ग्रामस्थांना. इथे आठवण करताना सुरुवातीला बाईसाहेब हेलन भारदे म्हणून आपल्याकडे एक नगरसेविका होत्या. त्यांचं देखील या हायस्कूलसाठी सहभाग आहे. त्या आमच्या नरेंद्र करमरकरांनी शोधून काढलं आणि ते नेमकं आमच्या सारंगच्या निघाल्या हेलन भारदे म्हणून. ऍक्च्युअली ते ख्रिश्चन समाज होते पण भारदे आपले सारंगचे त्यांच्याशी विवाह केला होता. ते हेलन भारदे देखील आपल्या
सुरुवातीच्या मुहूर्ताला होत्या या ठिकाणी. आणि अशी अनेक मंडळी आहेत. तुम्हाला खरं नाही वाटणार, कारण आमच्याकडे तेवढे पैसे नसायचे. मग काम करायचं हा होता बांधला आम्ही बरोबर. आम्हाला दाते मिळाले. करमरकरांनी सांगितल्याप्रमाणे जोतं बांधताना आम्ही 3 रूम बांधलं. एक आमच्या दळवी साहेबांनी, आपल्या भाई साहेबांनी दिलं, एक आमचे राजपुरे साहेबांनी दिलं. 2 खोल्या 2 बाजूला बांधल्या आणि मध्ये फक्त 2 भिंती राहिल्या आणि छप्पर त्या आमच्या संपूर्ण या पंचक्रोशीतील महिला मंडळांनी दिल्या. म्हणजे प्रत्येक कुटुंबाचा या हायस्कूलसाठी हात लागले. श्रमदानाने आम्ही सगळे मैदान साफ केलेलं आहे. असे अनेक लोक आहेत. त्यावेळेस चौथं बांधताना देखील आमचे बाळाराम मोहिते, त्यांच्या पत्नी आमच्या कार्यकारी सदस्य आहेत, तर आजारी आहेत. त्या बाळाराम मोहितेने विना मोबदला तो जोता बांधून दिला. असं अनेक लोकांचं या 25 वर्षानिमित्त आठवण करावी तेवढी कमीच आहे. अनेक आमचे मंडळी या ठिकाणी नाही, त्यांचा उल्लेख या ठिकाणी झाला. असे खरं म्हणजे बराच वेळ झालेला आहे. पण ते 25 म्हटल्याप्रमाणे करमरकर यावेळेला 50व्या वर्धापन दिनाला असणार आहेत. आमचं काही गॅरंटी नाही. आणि म्हणून आज जे काय 25 वर्षांनी आम्ही कमावलंय ते आम्हाला पुढच्या पिढीच्या हातामध्ये देताना अतिशय आनंद होणार आहे. कारण परिपूर्ण अशी संस्था आपण हायस्कूल आपण त्यांच्या ताब्यात देणार आहोत. आज मुलांसाठी मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह आहेत. अतिशय सुंदर आणि स्वच्छ अशी स्वच्छतागृह आहे. कॉम्प्युटरचं संगणक कक्ष आहे, लॅबोरेटरी आहे, लायब्ररी आहे. त्यावेळेला लायब्ररीचा विषय जेव्हा निघाला त्या पुस्तकं एवढी आणायची कुठून. त्यावेळेच्या आमच्या सुजाता मयेकर, त्यांचे वडील बुटाला, मथुरबाई बुटाला एक मोठं प्रस्ताव होतं जे वाकोली गाव उताळे जे हायस्कूल आहे ते त्यांच्या नावाने ते हायस्कूल आहे आणि त्यांची लायब्ररी होती. आणि आमचे कुलकर्णी अण्णा कुलकर्णी ते चालवत होते. ते म्हणे सर आम्हाला जरा आमच्या हायस्कूलला जरा गरज आहे, तुम्ही द्याल का. आणि मला खरोखर सांगायला अभिमान वाटतो त्या मथुरबाई बुटालानी जवळजवळ त्यावेळचे 55,000ची पुस्तकं आपल्या लायब्ररीला दिली. आणि अशा प्रकारे अनेक हस्ते परस्ते आम्हाला सगळ्यांनी मदत केली. आज देखील अनेक ठिकाणी या व्यासपीठावर देखील बसलेले आहेत. आज आम्हाला गरज लागत नाही, मागायची गरज लागत नाही, कारण त्यांना हे समोरचं कार्य दिसते. आणि म्हणून यथाशक्ती या स्मरणिके व्यतिरिक्त देखील अनेक लोकांनी या ठिकाणी आपल्याला मदत केलेली आहे. असे अनेक दाते या ठिकाणी झालेले, त्या सर्वांचे या ठिकाणी मी आभार मानतो. आणि भविष्यात ही संस्था अनेक तऱ्हेने पुढे जावं. फक्त अडचण एवढीच आहे की पूर्वी आमचं या पंचक्रोशीचा कर्ता पुरुष मुंबईला असायचा आणि पूर्ण कुटुंब इकडे असायचं. त्यामुळे पटसंख्या आमच्याकडे जास्त असायची. ज्यावेळेला 8वीचा वर्ग सुरू केला त्यावेळेला 67 मुलं ही फक्त 8वीच्या वर्गामध्ये प्रवेश घेतला. आणि आज 8वी 9वी 10वी फक्त 47 मुलं आहेत. आणि म्हणून कधी कधी वाटतं की आम्ही चुकी तर केली नाही. या हायस्कूलमध्ये जी मुलं शिकून गेली ती परत गावी येतील अशी गॅरंटी नाही, कारण रोजगाराची देखील या ठिकाणी संधी नाही. त्यामुळे आपण जिथं कुठं आहात आपण या संस्थेकडे मात्र कानाडोळा करू नका अशी आमच्या माध्यमिक विद्यार्थ्यांना एवढीच विनंती करतो. आज या ठिकाणी आमचे सगळे प्राथमिक शिक्षक खरोखर अतिशय एका धाग्यामध्ये गुंफण्याचं, एका कुटुंबामध्ये गुंफण्याचं काम आम्ही केलं. आणि या सगळ्या शिक्षकांनी ते प्रेम आज या ठिकाणी मला दिलं. आमच्या सर्व कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी जे प्रेम दिलं खरोखर त्याला सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि मी इथंच रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.